नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे सोमनाथ आणि तुम्ही पाहत आहात सोमा 07। आज आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत। तूर पिकात शेंडा खुडण्याची योग्य वेळ कोणती? अनेक शेतकरी शेंडा तर खुडतात, पण योग्य वेळ चुकते, त्यामुळे अपेक्षित फायदा मिळत नाही। या व्हिडिओमध्ये आपण योग्य वेळ, योग्य अवस्था आणि योग्य पद्धत सविस्तर पाहणार आहोत। तर शेंडा खुडण्याची योग्य वेळ नक्की कोणती? तर शेंडा खुडणी दिवस मोजून नाही, तर पिकाची अवस्था पाहून करावी। साधारणपणे पेरणीनंतर 35 ते 50 या दिवसामध्ये शेंडा खुडणी करावी। त्यावेळी झाडाची उंची 45 ते 60 सेंटीमीटर, 1.5 ते 2 फूट असावी। झाडावर 8-10 निरोगी पाने असावीत। मुख्य खोड मजबूत झालेले असावे। फुलोरा सुरू होण्यापूर्वी शेंडा खुडावा। खूप लवकर शेंडा खुडल्यास, जर झाड 20-30 दिवसाचे असेल आणि शेंडा खुडला तर झाडाची वाढ खुंटू शकते, फांद्या कमी फुटू शकतात, झाड कमजोर राहू शकते, उत्पादनावर परिणाम होऊ शकतो। तर उशिरा शेंडा खुडल्यास, जर फुलोरा सुरू झाल्यानंतर शेंडा खुडला तर झाडाची ऊर्जा आधीच फुले आणि शेंगा तयार करण्याकडे वळलेली असते। नवीन फांद्यांना पुरेसा वेळ मिळत नाही, त्यामुळे अपेक्षित फायदा कमी होतो। तर योग्य वेळ कशी ओळखावी? जेव्हा झाड 1.5 ते 2 फूट उंच असावे, मुख्य शेंडा जोमाने वाढत आहे, बाजूच्या फांद्या कमी दिसत आहेत, फुले आलेली नाहीत, झाड निरोगी आहे, ही अवस्था दिसली की शेंडा खुडण्याची योग्य वेळ समजा। सकाळी 8 ते 10 किंवा संध्याकाळी 4 नंतर शेंडा खुडावा। पावसात किंवा ओल्या झाडावर शेंडा खुडणी करू नका। मुसळधार पावसाचा अंदाज असल्यास 1-2 दिवस थांबा। कोरड्या हवामानात करणे अधिक योग्य। 7-10 दिवसात शेंडा खुडल्यानंतर 7 ते 10 दिवसामध्ये नवीन फुटवे, 15 ते 20 दिवसात बाजूच्या फांद्या, पुढे अधिक फुलोरा आणि शेंगा। लक्षात ठेवा, शेंडा खुडणीचे यश हे योग्य वेळेवर अवलंबून असते। खूप लवकर किंवा खूप उशिरा केल्यास अपेक्षित परिणाम मिळत नाही। तर मित्रांनो, तुमची तूर किती दिवसाची आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सोमा 07 चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।